आज या ठिकाणी अण्णासाहेबजी शिंदे त्यांची आठवण त्यांनी ठेवली की ज्यांच्यामुळं हे लायसन्स या कारखान्याला अतिशय कमीत कमी वेळामध्ये मिळालं. कोण कोणाच्या आठवणी ठेवतो हल्लीच्या काळामध्ये? आपण तर एवढे लवकर विसरणारे लोक आहोत. म्हणजे स्मृतीभ्रंश वेगळा, परंतु किमान केलेल्या कामाच्या बद्दलची आठवण सुद्धा आपण सहजपणाने कधी ठेवत नाही. ती आठवण ठेवली आणि त्यांच्या नावाचं ज्ञान, कृषी ज्ञान आणि विज्ञान केंद्र याचं आपण आता या ठिकाणी उद्घाटन केलं. तुम्ही फक्त 5च वर्ष आमदार राहिलात, परंतु शासनाची माहिती जनतेपर्यंत पोहोचत नाही याची खंत त्याच वेळा तुमच्या डोक्यामध्ये होती. एवढ्या मोठ्या योजना या सभागृहामध्ये चर्चा होते. केंद्र सरकार वेगळ्या वेगळ्या योजना सामान्य माणसासाठी करतं, आम आदमीसाठी करतं, पण त्या आम आदमीपर्यंत पोहोचतच नाही. त्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहे. कोणत्या योजनेचा कसा फायदा घ्यावा हे लोकांपर्यंत जातच नाही आहे. आणि म्हणजे शासनाचं काम तुम्ही हातामध्ये घेतलंय. हे साखर कारखान्याचं काम नाही आहे, हे सरकारचं काम आहे. आपल्याकडे माहिती आणि प्रसिद्धीचं खातं स्वतंत्र आपल्याकडे आहे, त्यांचं हे काम आहे. पण ज्या कारखान्याचे सभासद 45,000 आहेत